स्वागत आहे मित्रांनो आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवरती। आज माझ्या मावशीच्या मुलीचा बड्डे आहे, तर आम्ही चाललोय मावशीच्या मुलीकडे। तर नुकताच आम्ही पोचलोय बड्डेच्या घरी। अजून एक पार्टनर आलेला आहे। मावशी का काय येणार होते? गावात ऍक्सिडेंट झालाय म्हणून त्यांना दुःख झालंय। मला जरा तलप आली कॉफीची, मी बनवायला घेतली कॉफी स्वतःच्या हाताने। मावशीकडे आलोय पाहुणा। ही विणकामाची जत्रा आमची पण आले 4 दिवसाचं सामान घेऊन। बाबा अलिबाग बीचला आल्यात, या अलिबाग बीचलाच आल्यात ना का? बड्डे नाही, अलिबाग बीचला आल्यात। अलिबाग बीचला साठी मी स्वतः माझ्या खाजगीतल्या पैशातून 5,000 रुपये घालून मी गाणी बनवलंय। हॅपी बर्थडे पंकुडी। भाईचा बर्थडे मित्रांनो, एवढी गर्दी तर माझ्या बर्थडेला पण नव्हती माझ्या आयुष्यात कधी। आणि मित्रांनो, शेवटचा क्षण आलेला आहे, त्या क्षणाची आम्ही मगाचपासून वाट बघतोय। आणि आता पंकुडी आमची केक कापायला येणार आहे। प्लेटी भरायला घेतलेले आहेत। सर्वात महत्वाच्या गोष्टीकडे फोकस करतोय आम्ही। ज्याची सर्वांना आतुरता असते या केकची वाट बघतोय, तोपर्यंत या प्लेटी भरू दे। या प्लेटी झाल्या भरून मग आमचे भाई बर्थडे गेली याले केक खायला। जन्मदिवस सोहळा संपन्न झालेला आहे। आता ताईंचा फोटोशूट सोहळा चालू आहे। आता जसं लग्नामध्ये पहिला ड्रेस बदलून दुसरा ड्रेस घालतात, तसं ताईंना जरा पैशांची कमतरता असल्या कारणाने पहिला मेकअप काढून दुसरा मेकअप केलेला नाही, पहिला मेकअप काढून दुसरा मेकअप केलेला आम्ही फक्त। काय झालं तुला? माझ्या मामाची पोरगी खूपच लाजते का मला बघून। तर महाराष्ट्रातील फेमस ब्लॉगर आलाय म्हणून माझ्या मावशीनी खास माझ्यासाठी बिर्याणी केले, पण मी फक्त वरचा भात घेतलाय आणि विथ डाल। आमच्या गावातली दुकानं बंद झाल्यामुळे आता आम्ही स्वीट डिश म्हणून घेतोय जलेबी। या खायला तर मित्रांनो, आम्ही हिच्या बर्थडेला येऊन खूप हिच्यावर उपकार केले, तर आता ते उपकाराची फेड म्हणून तिच्याकडून आता मी जरा मॉलिश करून घेतोय। मॉलिश रात्री 1:30 वाजता आम्ही चोरचिट्ट्या घेतोय। मित्रांनो, जेवण वगैरे झालेलं आहे आता आमचं। आता आम्ही वॉक साठी थोडं बाहेर आलोय, शतपावली करायला। आमची बर्थडे गेलं सारखी मागे फिरते ब्लॉग मध्ये फेमस होण्यासाठी। फेमस नको व्हायला का? भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो। तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका।